महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद आणि शिरूरच्या सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने आज शिरूर येथे 2 दिवसाचा फार्मासिस्ट रजिस्ट्रेशन कॅम्प आयोजित करण्यात आलाय। उत्तर महाराष्ट्रातील सुमारे 1000 ते 1200 फार्मसीचे पदवी आणि पदवीधारक विद्यार्थी या कॅम्प मध्ये नोंदणी करण्यासाठी शिरूरला आले आहेत। कार्यक्रमाची सुरुवात राहुरीच्या इंग्लिश मीडियमचे उपप्राचार्य वसंतराव झावरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली। यावेळी प्राचार्य बाहेती, अमोल शहा, ग्रीन क्रॉस फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन भालेकर, फार्मसी काउन्सिलचे लक्ष्मण गावडे, सचिन ब्राह्मणकर, सुनील रेडकर, रोहित थोरात, प्राध्यापक देशपांडे आणि अनेक मान्यवर उपस्थित होते। ग्रामीण भागातील बी फार्मसी आणि डी फार्मसी कोर्स पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करिता मुंबईला जावं लागतं। त्यांची ही अडचण लक्षात घेत शिरूरच्या सीताबाई थिटे फार्मसी कॉलेजचे अध्यक्ष आणि माजी गृहराज्यमंत्री बापूसाहेब थिटे यांच्या मार्गदर्शनाने आणि संस्थेचे सचिव राजेंद्र थिटे यांच्या आणि महाराष्ट्र फार्मसी काउन्सिलच्या सहकार्यातून मागील 3 वर्षापासून फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी रजिस्ट्रेशन कॅम्पचं यशस्वी आयोजन करीत असल्याचं प्राचार्य अमोल शहा यांनी सांगितले। पश्चिम, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी शिरूरमध्ये दाखल झाले आहेत, तर ग्रामीण भागात अशा प्रकारचा उपक्रम राबवित असल्याने विद्यार्थी आणि पालकांनी समाधान व्यक्त केले। सी मूव्हीज अँड न्यूज साठी प्रतिनिधी सुभाष शेटे, शिरूर।